त्याचबरोबर अदानीचे दलाल म्हणून वावरणारे जे भाजपाचे नेते आहेत त्यांच्या जोखडातून वाचण्यासाठी आणि त्याचबरोबर मुंबई उपनगरातील लाखो वीज ग्राहकांची लुबाडणूक ज्या पद्धतीने अदानी इलेक्ट्रिसिटी सप्लाय करणारी कंपनी मागच्या काही वर्षापासून करते, ते उपनगरातील वीज ग्राहक आज पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली धारावीच्या टी जंक्शन पासून ते या बीकेसीच्या या मैदानामध्ये उपस्थित झालेल्या हजारोच्या संख्येने उपस्थित झालेल्या धारावीवासी आणि मुंबईवासी नागरिक बंधू भगिनींनो, आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब उपस्थित आहेत, इतर सर्व नेते आहेत। धारावी बचाव आंदोलनाच्या जवळजवळ 18 पक्षाचे वेगवेगळ्या 18 पक्षाचे नेते आहेत। धारावीच्या आमदार सन्माननीय वर्षाताई गायकवाड या सुद्धा उपस्थित आहेत आणि हे सर्व तुमची ताकद अदानी सहित अदानींचे पाठीराखे जे दिल्लीला बसलेले आहेत, पंतप्रधान मोदी साहेब यांना दाखवण्यासाठी उपस्थित असलेले सर्व मीडियाचे पत्रकार बंधू भगिनींनो, आज खरोखरच वर्षाताईने सांगितलंय, उद्धव साहेबांचं मनापासून धारावीकर आणि मुंबई उपनगरवासी मनापासून ऋण व्यक्त करतायत की भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी केवळ धारावीच नव्हे तर संपूर्ण मुंबई महानगरपालिकेचं क्षेत्र धारावीच्या अदानीच्या घशात घालण्याचं जे कपट कारस्थान चालवलेलं आहे, त्याच्या विरोधात आपण सर्वजण रस्त्यावर उपस्थित राहिलेलो आहोत। एका बाजूला स्वतःला विश्वगुरु म्हणून घ्यायचं आणि त्याचबरोबर त्याच विश्वगुरूंनी अदानीला सुद्धा विश्वातला सर्वात श्रीमंत माणूस बनवण्याची जी शपथ घेतलेली आहे, श्रीमंत त्यांना जरूर बनवा, पण आमच्या धारावी वासियांना उद्ध्वस्त करून अदानीला तुम्ही जर श्रीमंत बनवत असाल तर तुम्हाला सुद्धा माती मोल करण्याची ताकद आज या रस्त्यावर उतरलेली आहे। आज ह्या मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये हजारोच्या संख्येने विकासक आहेत। ह्या विकासकांना कोणत्या जाचक अटी लावल्या जातात त्याची तुम्हाला माहिती आहे, परंतु 2 दिवसापासून आपल्या या मोर्चावर आणि माननीय उद्धवजी ठाकरेंवर टीका करणाऱ्या, भाजपाच्या चमचागिरी करणाऱ्या, पोपटपंची करणाऱ्या लोकांना मला विचारायचं आहे की 28 सप्टेंबर 2022 ते 7 नोव्हेंबर 2023 ह्या कालावधीमध्ये ह्या मुंबई क्षेत्रामध्ये जे तुम्ही GR काढलात अदानीसाठी, एवढे GR आजपर्यंत कोणत्या विकासासाठी काढले होते का? आणि या प्रत्येक GR मध्ये प्रत्येक वेळेला तुम्ही अदानीला वेगवेगळ्या सवलती दिलेल्या आहात। अदानीला सवलती देत असताना प्रत्येक GR मध्ये एका अक्षराने सुद्धा धारावीवासियांना विशेष सवलत दिली असेल तर देवेंद्रजी तुम्ही दाखवून द्या। आणि देवेंद्र फडणवीस, तुमच्या माहितीसाठी मी वाचून दाखवतो की अदानीला नेमकी किती सवलती तुम्ही दिलेल्या आहेत। अदानीच्या प्रत्येक निर्णयाला मुंबई महापालिका, MMRD, बाकीचे सगळे यांनी 15 दिवसाच्या आत मंजुरी देणं बंधनकारक आहे। जर 15 दिवसात नाही दिलं तर ग्रँटेड पकडून अदानीची गाडी पुढे जाणार आहे। नंबर 2, मुद्रांक शुल्कात 100% माफी। नंबर 3, नगर विकास खात्याचा मालमत्ता कर माफी, अधिमूल्य माफ, DCPR मध्ये सवलती, FSI 4 पट प्लस फंजिबल, सुधार शुल्क माफी, विकास शुल्क माफी, छाननी शुल्क माफी, जिना प्रीमियम माफी, 10% जागेवर वाणिज्य जे बांधकाम करतील ते त्या भाजपाच्या सहकारी संस्थांना द्यायचं। वीज विभाग 15 वर्षासाठी कंपनीने केलेल्या जे वीज भरारी त्याला GST माफ। या प्रकल्पातून जवळजवळ 150 कोटी चौरस फूट TDR मिळणार।
त्याचं इंडेक्सेशन काढून टाकलं. कुलाब्याच्या टोकापासून ते उपनगराच्या टोकापर्यंत कुठेही हा TDR वापरला जाईल. अन्य विकासकांना, महामुंबईतल्या सगळ्या डेव्हलपर्सना अदानीकडून कंपल्सरी 40% TDR घ्यावाच लागेल आणि TDR घेतलेलं सर्टिफिकेट लावल्याशिवाय त्यांना बिल्डिंग प्रपोजलला प्रस्ताव दाखल करता येणार नाही. त्याचबरोबर त्या विकासकांना TDR पैकी 90% एवढ्या धारावीच्या 90% एवढ्या बाजार मूल्याने तो TDR घ्यावा लागेल. धारावीचा विकास करण्यासाठी अदानीला 17 वर्षाची मुदत दिलेली आहे, 17 वर्षाची. आणि त्या 17 वर्षामध्ये जर अदानीने विकास केला नाही तर फक्त वर्षाला 2 कोटी त्याला पेनल्टी लावली जाईल, म्हणजे चणे फुटाण्याची किंमत. पण ह्या 17 वर्षाच्या पूर्वी ज्या वेळेला अदानीचा LOI मिळेल अदानीच्या हातात, त्यावेळेला अदानी तो TDR बाजारात विकायला मोकळा होणार आहे. झोपडपट्टीचा विकास कधी हो न तो हो, पण अदानीचं मात्र दुकान त्याच दिवशी चालू होणार आहे. कंपनीला सुधार शुल्क माफ, विकास शुल्क माफ, छाननी शुल्क माफ, जिना प्रीमियम माफ, लेआउट ठेव रक्कम भरण्याची सुविधा. कंपनीला लेआउट ठेव डिपॉझिट भरण्याची गरज नाही. केंद्र शासन कंपनीला IT ऍक्ट अंतर्गत कर लाभ देणार, पूर्णपणे करमाफी. पर्यावरण व नागरी उड्डाण विभागाची मान्यता घेतली तर त्यासाठी जे प्रीमियम भरावं लागेल ते सुद्धा माफी. आणि महानगरपालिकेचं सेवरेज आणि बस डेपोची जागा सुद्धा कंपनीलाच वापरायला लागेल. आता शेवटचा एकच प्रश्न माझा देवेंद्र फडणवीस आणि अदानीच्या पोपटपंची करणाऱ्याला पलीकडच्या एका नेत्याला विचारू इच्छितो. तुम्ही हिम्मत असेल तर सांगा की धारावीकरांना त्यांच्या घरासाठी 400 फूट जागा खरोखरच देणार आहात का? उलट माझं म्हणणं आहे की देवेंद्र फडणवीस, ज्या पद्धतीने तुम्ही अदानीची पाईप धुवायला सुरुवात केलेल्या आहेत, धारावी वासियांना फक्त 300 चौरस फूटच जागा दिली जाणार. आणि हे जर वाक्य माझं खोटं असेल तर देवेंद्र फडणवीस, तुम्ही सांगाल ती शिक्षा भोगायला तयार आहे. पण हे जर खरं असेल तर देवेंद्र फडणवीस तुम्ही राजीनामा द्या आणि अदानीची चाकरी करणार का, असा हा प्रश्न माझा तुम्हाला आहे. आणि यानंतर मी माझं विवेचन याच ठिकाणी संपवतो आणि उद्धव साहेबांना विनंती करतो की आपल्याला मार्गदर्शन करावं. हा चांगला आहे. हॅलो जमलेल्या माझ्या धारावी, मुंबई आणि महाराष्ट्र प्रेमी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, गेल्या अनेक वर्षाचा हा प्रकल्प नुसता चर्चेमध्ये आहे आणि गेले अनेक वर्ष राजू आहेत, बाबूराव आहेत, तुम्ही सगळेजण, वर्षाताई पण आहे, या प्रश्नासाठी आवाज उठवत आहेत. शिवसेनेची पण लोक आहेतच, शिवसैनिक आहेतच. आणि आज मी त्यांना वचन दिलं होतं की तुम्ही काळजी करू नका, मी संपूर्ण मुंबईच काय गरज पडली तर अख्खा महाराष्ट्र धारावीत उतरवेन. आणि त्याच्याप्रमाणे आज फक्त मुंबईतले आपले मोजके कार्यकर्ते आपण रस्त्यावरती आलेलो आहोत. आणि याचं वर्णन करण्याची गरज नाहीये. मी माध्यमांना विनंती करतोय की ही दृश्य आपण आपल्या माध्यमातून अदानी आणि त्यांच्या बापजादांना दाखवा.
आणि ज्यांनी ज्यांनी अदानीची सुपारी घेतलेली आहे त्या सुपारीबाजांना सांगतोय, दलालांना सांगतोय की हा अडकित्ता लक्षात घ्या, किती मोठा अडकित्ता आहे, खलबत्ता आहे, अडकित्ता आहे. असे चेचून ठेचून टाकू तुमची दलाली की पुन्हा तुम्ही अदानीचं नाव नाही घेणार. आता तुम्ही घोषणा दिली ना, काय दिली? ही आपली घोषणा महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात गेले, तुम्हीच सगळ्यांनी नेली. 50 खोके एकदम ओके. पण आता यांना 50 खोके कमी पडायला लागले म्हणून धारावी आणि मुंबई गिळायला निघाले ते बोके. यांना 50 खोके आता कमी पडतायत, यांची मस्ती वाढत चालले. एक तर हे असंविधानिक सरकार आहे आणि यांना असं वाटतंय की आपल्याला कोणी जाब विचारू शकत नाही. वर्षातही तुम्ही जे बोललात की तुम्ही प्रश्न विचारलात अदानीला तर उत्तर देतं भाजप. तरी नशीब समजा तुमची अजून महुआ मोहित्रा नाही केली, कारण त्यांनी प्रश्न विचारला त्यांना तिला निलंबितच करून टाकलं. तर नशीब तुम्ही अजूनही सभागृहात जाताय. पण सरकार मध्ये जो एक कार्यक्रम चालला होता ना, सरकार आपल्या दारी, हे सरकार अदानीच्या दारी आहे, अदानीच्या दारी. आणि आज आम्ही जे काही तिरीमिरीने उतरलेलो आहोत, आता आपण म्हणालात की धारावीतल्या सगळ्याचा म्हणजे संडास, बाथरूम, नाले, ओढे, गटार त्याच्यामध्ये सगळे येईल नाही, तर सगळ्याचा FSI TDR सगळा अदानीला देऊन टाकला. फक्त पाऊस पडणाऱ्या ढगांचा नाहीये. म्हटलं ढगांची गरजच नाही, बिन ढगाच्या सवलतीचा पाऊस एवढा पाडलाय की आणखीन ढगाची गरज काय. देवेंद्र आणि कंपनी म्हणते, म्हणजे त्याच्यात आता संजय राऊतांनी गेल्याच्यात सांगितलं ना, भारतीय जुगारी पार्टी. हो काय, हो ना, पुढे बसलेत संजय राऊत, इकडे बसलेत, भारतीय जुगारी पार्टी. ते बाजू मांडतायत. काय उद्धव ठाकरे म्हणे TDR लॉबीची बाजू घेत आहेत. मग तुम्ही अदानीचे जे बूट चाटताय ते कशासाठी चाटताय? आणि मी मुख्यमंत्री असताना एक तरी निर्णय असा दाखवा जो मी माझ्या नागरिकांना बाजूला ठेवून केवळ आणि केवळ बिल्डरसाठी दिला. पण बिल्डर धार्जिणे तुम्ही आहात. आज मला जी भीती वाटते हा लढा आता केवळ धारावीचा राहिलेला नाही, हा लढा संपूर्ण मुंबईचा आणि महाराष्ट्राचा झालेला आहे. कारण या सवलती ज्या आहेत, मुद्रांक शुल्क माफ, हे माफ, ते माफ, याचा सगळ्याचा परिणाम हा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेवरती होणार आहे, मुंबईच्या अर्थव्यवस्थेवरती होणार आहे. मग यांना जर का असं वाटत असेल की सब भूमी गोपाल की तशी सब भूमी अदानी की, नाही होणार, अजिबात नाही. आणि आता तुमच्या लक्षात आलं असेल की 2.5 वर्ष यशस्वीपणे चालणारं सरकार गद्दारी करून यांनी पाडलं. ते खोके कोणी पुरवले असतील, आता तुम्हाला लक्षात आलं असेल. खोके कोणाकडनं गेले असतील, विमानं कोणी पुरवले असतील, हॉटेल बुकिंग कोणी केलं असेल, आणि मुळामध्ये सरकार पाडण्याचं कारण आता तुम्हाला कळलं असेल. आज माझ्यासोबत सगळे पक्ष एकवटलेले आहेत. पण ज्या ज्या वेळेला मुंबईवरती संकट आलं, मग ते 92-93 सालच्या दंगली असतील, बॉम्बस्फोट असेल, पूर असेल, काही असेल, करोना होता, तेव्हा प्रथम धावतो तो शिवसैनिक, रक्तदान करायला धावतो तो शिवसैनिक. सर्व पक्ष माझ्यासोबत असतात. पण त्यांना जेव्हा कळलं की जोपर्यंत हा बसलाय तोपर्यंत मला मुंबई गिळता येणार नाही, मग हे सगळं कटकारस्थान शिजवलं नाही ना, असा माझ्या मनात प्रश्न येतोय. तुम्ही सांगा हो की नाही? हे सगळे खोके, खोके सरकार, खोके सरकार, 50 खोके एकदम ओके, कशासाठी, कोणासाठी, कोणी दिले, हे आता उघडकीस आलेलं आहे. कारण आपलं सरकार असताना आपण, राजू तुम्ही सांगा, कारण तुम्ही थोडं हिंदीत पण बोललं पाहिजे. पण आता काय होतं, मराठीत एकदा बोलायला सुटलं ना की हिंदी में थोडासा अडखळत आहे, त्याच्यामुळे पहिलं मराठीत बोलायचं बोलून घेतो. पण राजू तुम्ही आणि सगळे अभ्यासक आहात, चालेल ना, शाबास. अरे एवढा धारावीकर मुंबईकर झालाच पाहिजे, त्याला मराठी येतच. पण तुम्ही सांगा, 2.5 वर्षाच्या काळामध्ये, वर्षातही तुम्ही माझ्यासोबत मंत्रिमंडळात होतात, अनिल होते, सगळे होते, आपण कधीतरी धारावीचा गळा घोटू असा एकतरी GR काढला का? मग ते जे काय सांगताय 2018 साल, 2018, अरे 2018 मध्ये आम्ही नव्हतोच, तुम्हीच तिकडे बसलेला होतात आणि आम्ही तुमच्या सोबत होतो. त्याच्यामुळे पाप असेल कोणाचं तर ते देवेंद्रचं आहे, आमचं नाहीये.
पण आज जो एक आवई उठवली जाते की शिवसेना ही विकासाच्या विरुद्ध आहे, मग माझं त्यांना आव्हान आहे, शेवटच्या कॅबिनेटमध्ये अनिल आपण एक निर्णय घेतला होता, कारण मी लहानाचा मोठा झालो इकडे बाजूला, म्हणजे जर मी असं सांगितलं की धारावीकरांना भाई और बहनों, मेरा और आपका बहुत पुराना रिश्ता है, मैं बचपन से आपका पड़ोसी रहा हूं, आपको काटने वाला मच्छर ही मुझे काटता है, हे असं नातं जोडायला काही जोडू शकतो, पण एक वास्तव आहे. मी गेली 50-60 झाली, आता 56-60 वर्ष झाली, 60 वर्ष झाली आम्ही कलानगरमध्ये राहतोय. तेव्हाची धारावी कशी होती, तेव्हा इकडे काय होतं, मुळात हा रस्ता होता का, खाडी होती, चौफेर पसरलेली खाडी, पण तेव्हापासून सरकारी कर्मचारी वसाहत होती. आता 4 दिवसापूर्वी मी त्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात जाऊन आलो आणि त्यांना पाठिंबा देऊन आलो जुन्या पेन्शन योजनेसाठी. जुनी पेन्शन योजना आपलं सरकार येणार आणि आपण ती लागू करणार. पण त्याच बरोबरीने हे जे वांद्रे वसाहतीतील सगळे सरकारी कर्मचारी आहेत त्यांना तिथल्या तिथे घर देण्याचा निर्णय आमच्या महाविकास आघाडी सरकारने घेतलाय. हा जेवढा झटपट तुम्ही अंमलात आणला तेवढा तो आणून दाखवा, हिंमत असेल तर करून दाखवा, का तोही भूखंड तुम्ही अदानीच्या घशात घालणार आहात. कारण संपूर्ण सबकुच अदानी, धारावी अदानीकडे, मला तर कळलं की देवनाथ सुद्धा अदानीकडे देत आहेत. ती 350 एकर जमीन, ही 650 एकर जमीन. एअरपोर्ट तर आपणच दिलेला आहे, मोतीलाल नगर दिलेला आहे, नवीन विमानतळ दिलेला आहे, मिठागर पण आता हो, मिठागराचा आणखीन एक प्रश्न आहे. रेक्लेमेशन अदानी, आदर्श नगर अदानी, अभ्युदय नगर अदानी. म्हणजे राहुल गांधी पूर्वी म्हणाले होते की हे सूटबूट की सरकार है, सूट त्यांना आणि बूट आम्हाला. हे असं नाही चालणार. जर आमच्या मध्ये आलं तर बूट काय असतो ती ही संपूर्ण जनता दाखवून देईल. कारण धारावीमध्ये चपला सुद्धा बनतात. धारावीमध्ये असं काय बनत नाही, लोणची बनतात, पापड बनतात. जास्त नादी लागाल तर पापडासारखे लाटून वॉलेट टाकू उन्हामध्ये आम्ही तुम्हाला. पण सगळं काही देणारी धारावी आहे. म्हणून आमची मागणी पहिली हीच आहे की पात्र आणि अपात्र कोण ही पात्र ठरवणार, ही ठरवणारी पात्र कोण आहेत. ही कुठून तरी पात्र येतात आणि आमच्या लोकांना अपात्र ठरवतात. करोनाचं संकट जेव्हा आलं होतं मुंबईवरती, धारावीवरती, सगळे घाम फुटला होता. दिल्लीतनं फोन यायचे, उद्धवजी क्या करेंगे, क्या करना है, ऐसा करो वैसा करो. म्हटलं तुम्ही थाली बढ़ाओ, हम हमारा काम करते हैं. तुम्ही फक्त एवढंच सांगा, गो करोना गो, थाली बढ़ाओ, कोलांटे उड्या मारा, दिवे लावा, दिवे वेजवा, हेच धंदे तुम्ही केले. पण धारावी सुद्धा करोनाशी लढली. अरे करोनाशी लढून जिंकणारी धारावी अदानीला शरण जाईल काय. पण त्या करोनाच्या काळामध्ये आपल्या सरकारने पात्र नाही ठरवलं. कोण तू पात्र आहेस का, करोना झाले पण पात्र म्हणजे करोना व्हायला पात्र नाही, धारावीत राहायला पात्र आहेत का, तर तुला उपचार करतो, नाही तर बाहेर जा. नाही केलं आम्ही. मग करोनामध्ये पात्र अपात्र आम्ही नाही केलं तर विकास करताना पात्र अपात्र ठरवणारे तुम्ही कोण. बरं, यांचा डाव लक्षात घ्या. आता हे अपात्र जे आहेत त्याला म्हणे त्या मिठागरात टाकणार. अजूनही मिठागराचा निर्णय झालेला नाही, पण मिठागरामध्ये टाकणार. म्हणजे कळत न कळत म्हणजे ती जागा सुद्धा 99 वर्षाच्या लीजने अदानीला देणार. इथली लोक उचलणार, तिकडे टाकणार. आतापर्यंत फक्त 50-55 हजार पात्र आहेत, लाखाच्या वरती अपात्र ठरवलेत अजून. म्हणजे इथली उचलणार, मिठागरात टाकणार, पुन्हा मिठागराचा पुनर्विकास. म्हणजे मिठागर सुद्धा अदानीला. म्हणजे मिठाचा खडा ठीक आहे, तुम्ही अख्खं मिठागर टाकताय, मग सगळं अदानीला देऊन टाकताय. बरं, एवढा सगळा विकास म्हणून तुम्ही जे काय अदानीच्या घशात घालताय त्याचा उपयोग धारावीकरांना काय होणार आहे. 300 फूट घर, 350 फूट घर का 500 फूट घर त्यांना मिळालं पाहिजे. 500 फूट घर त्यांना मिळालं पाहिजे. आमचा विकासाला अजिबात विरोध नाहीये, पण एक तर धारावीकरांना जिथल्या तिथे घर मिळालं पाहिजे. आणि ट्रान्झिट वगैरेचे चोचले चालणार नाहीत. कारण रेल्वे लँडमध्ये जे तुम्हाला तिकडे बसवणार आहेत, ही रेल्वे लँड मालकीची नाही, भाड्याची आहे. ती सुद्धा तात्पुरती दिलेली आहे. उद्या हे तुम्हाला तिकडे शिफ्ट करतील आणि आले रेल्वेच्या मना आम्हाला रेल्वे लँड पाहिजे. अदानी म्हणतील मी काय करू. त्यावेळेला जे सरकारने दिलं ते सरकार गेलं, आता जाईल तुमच्या अंगावरनं गाडी. रेल्वे लँडमध्ये पाहिजे असेल तर अदानीने त्यांचं घर बांधावं, माझ्या धारावीकरांचं घर नाही बांधायचं. आणि धारावीकरांच्या घरामध्ये हा एक कोणतरी लघु आणि सूक्ष्म मंत्री आहेत, पण ते लघु आणि सूक्ष्म उद्योग हे धारावीतल्या घराघरात चालतात.
काय बनत नाही धारावीमध्ये? मगाशी म्हटलं लोणची पापड तर बनतात, चांगली जॅकेट बनतात, बूट बनतात, अगदी ऑपरेशनला लागणारा धागा सुद्धा तिकडे बनतो. मग आम्ही कुठे विरोध करतोय? आमची आग्रही मागणी हीच आहे की ज्याप्रमाणे एक पूर्वी म्हाडाने इकडे एक कोपरा विकसित केला होता ना, म्हाडाने केला होता. आज आपण बीडीडी चाल करतोय, सरकार करते, तसंच धारावीचा विकास सरकारने केला पाहिजे. कारण याच्यामध्ये ज्या काय अटी तटी आहेत त्याच्या सवलती आणि त्यांचे अधिकार वाढवून देण्याची मुभा ठेवण्यात आलेली आहे. एक तर त्यांचं प्रपोजल आल्यानंतर त्याला परवानगीची गरज नाही, 15 दिवसात द्या नाही तर जा उडत, आम्ही चाललो पुढे. असं कोणत्या बिल्डरला तुम्ही ह्या सवलती दिल्यात? आणि का आम्हाला भीती वाटणार नाही? हे भाजपचे जे सरकार आहेत, दलाल आहेत. एक तर आजपर्यंत मुंबई महापालिकेची निवडणूक घेण्याची यांची हिंमत नाहीये. कारण शिवसेना निवडणुकीतले तर शिवसेना आणि महाविकास आघाडी मुंबई महापालिकेत येईल, मग आमचं अदानीचं काय होणार? विधानसभेच्या निवडणुका घेतल्या तर महाविकास आघाडी परत येईल, मग अदानीचं काय होणार? अरे आमचं सरकार आज नाही तर उद्या येणार आणि तेव्हा काय करायचं ते आम्ही करणार. पण शिवसेना ही आमच्या मित्रांच्या विकासाआड येऊ नये म्हणून तुम्ही तिला खाली केलं. माझा पक्ष चोरलात, माझं चिन्ह चोरलात, पण माझी शक्ती कशी चोराल तुम्ही? माझ्यावरती असलेला विश्वास कसा चोराल तुम्ही? विश्वास चोरून नाही कमवतायत. आणि सरकारकडे कदाचित कागद पेन आणि ऑफिस असेल, पण मी त्यांना सांगू इच्छितोय की तुम्ही ऑफिसला जाणारे येणारे रस्ते आमच्या ताब्यात आहेत. हे रस्ते आमच्या ताब्यात आणि ताकद रस्त्यावरची तुम्हाला मी दाखवतोय. संपूर्ण जे काय आहे ते चिरडून टाकायचं. अनेक जणांना आज ह्या धारावीसाठी एवढी गर्दी का झाली हेच कळत नाहीये. ज्या वेळेला संयुक्त महाराष्ट्राची चळवळ झाली 1960 साली, मुंबई महाराष्ट्राला आपण मिळवली, मराठी माणसांनी रक्त सांडलं, 105 हुतात्मे झाले. ते हुतात्मा स्मारक तिकडे आहे. ते उगाच तिकडे कोणाचा तरी एक पुतळा उभा करायचा म्हणून नाही केलेलं. तर मुंबईसाठी ज्यांनी प्राण दिले, रक्त सांडलं, त्यांचं एक स्मारक आहे, तिकडे जाऊन आपण वंदन करत असतो. त्या लढ्यामध्ये भारतीय जनता पक्ष कुठेही नव्हता. लढायची वेळ आली की भाजपा कुठेही नसतो, मग ती दंगल असो काही नसो, विकायची खरेदी विक्रीची वेळ आली की पुढे येतात पटपट पटपट बोलायला. पण संयुक्त महाराष्ट्रासाठी मराठी माणसांनी आणि त्यावेळेच्या सगळ्या गिरणी कामगारांनी असतील, सगळ्यांनी जे काय आपल्या प्राणाची आहुती दिली ती भाजपच्या जावाईला मुंबई आंदण देण्यासाठी नाही. भाजपच्या जावाईला अदानीला मुंबई हुंड्यात द्यायला म्हणून दिलेलं नाहीये. हे आम्ही कमवलेले मुंबई. आणि याद राखा, आमच्या मुंबईला जर हात लावण्याची हिंमत केली, तोडण्याची तर भाषाच करू नका. जो प्रयत्न त्यांचा चाललेला आहे, मुद्दामून मी हे तुमच्यासमोर का बोलतोय की हा प्रश्न केवळ धारावीचा नाहीये, हा मुंबई खतम करण्याचा डाव आहे. एक तर आजपर्यंत जो काही विकास मुंबई महापालिका करते, कोस्टल रोड सुद्धा मुंबई महापालिका करते, मुंबईकरांच्या पैशाच्या जोरावरती. ज्याला आपण टोल लावणार नव्हतो त्याच्यावरती हे टोल लावणार आहेत. ही टोलधाडच आहे. बोलतो सगळे एक एक बोलतो. तेव्हा जे काय सगळं झालं होतं त्याच्यामध्ये भाजपा नव्हते, खरेदी विक्री करायला भाजपा येते. आणि मग तो लढा जो काय झाला होता, संपूर्ण मुंबई पेटली होती, महाराष्ट्र पेटला होता आणि मग मुंबई मिळाली. आज त्यांनी मुंबईचा विकास हा दिल्लीवरनं नीती आयोगाच्या माध्यमातून करायचं ठरवलेले. कशासाठी? मुंबईमध्ये कधी असं झालं नव्हतं. ह्यांनी बिल्डर पालकमंत्री केला आणि त्या पालकमंत्र्याचं ऑफिस मुंबई कॉर्पोरेशन मध्ये ठेवलेलं आहे. बिल्डर पालकमंत्र्याचं ऑफिस महापालिकेत का? अदानीचं आल्यानंतर पटपट सह्या करून द्यायला. आता तुम्ही जो प्रश्न विचारला तो बरोबर आहे. घर तर पाहिजेच, पण कोळीवाड्याचं काय करणार? कुंभारवाड्याचं काय करणार? ज्यांचे उद्योग त्यांच्या घरामध्ये आहेत त्यांचं काय करणार? माहीम नेचर पार्क तो सुद्धा गिळलेला आहे. म्हणजे असं काहीच शिल्लक ठेवायचं नाहीये, सगळं काही त्यांना घशात घालून टाकायचं. पण एवढे सोपं नाहीये, अजिबात नाहीये. आज या लढ्याची सांगता नाहीये, या लढ्याची सुरुवात झालेली आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि आमच्या प्रमुख मागण्या ज्या आहेत, एक तर घराला घर दिल्याशिवाय धारावीकरांच्या केसाला सुद्धा धक्का लागता कामा नये. आणि जिथल्या तिथे घर, पात्र अपात्र आम्ही मानत नाही. व्यवसायाला सुद्धा जागा दिली पाहिजे.
कोळीवाड्यांचं सीमांकन करा, कुंभारवाड्यांचं करा, ज्यांना ज्यांना ओपन एअर म्हणजे असं पापड वाळवतायत, लोणची करतायत, आणखीन काय असेल त्यांना त्यांच्या व्यवसायाला आवश्यक असलेली जागा तिथे दिलेच पाहिजे, ही आमची सगळ्यांची मागणी आहे. तिथे मिळालंच पाहिजे, जायचं नाही, हलायचं नाही. आणि त्यांनी असं मी ऐकतोय की पोलिसांचं विशेष पथक ठेवलेलं आहे. पोलिसांना सुद्धा सांगतोय, सरकारी येतं आणि जातं, तुमचा रेकॉर्ड खराब करू नका, तुमचा रेकॉर्ड खराब करू नका. नोंद तुमच्याकडे पण होते, नोंद जनतेकडे पण होते. सरकार कधी येत आणि कधी जातं, पण तुम्ही तुमच्या ते सदरक्षण आहे, खल निग्रहण आहे, त्याला मात्र सोडू नका, त्याच्या मागे उभे राहा तुम्ही. आणि काही निवृत्त पोलीस ते आणि त्यांचे गुंड इकडे सोडलेले आहेत. पण ही गुंडागर्दी जर का झाली तर ती तिथल्या तिथे ठेचून टाका. तुमच्यासोबत नाही पोलीस आले तर मी तुमच्यासोबत येईन, मी येईन. आज जो माझ्यावरती खास करून आरोप केला जातो की हे प्रकल्प विरुद्ध आहेत, मी विरुद्ध नाहीये, प्रकल्पाचे विरुद्ध नाही, हे माझे धारावीकर आहेत. पिढ्यानपिढ्या ज्या एका वातावरणात राहत आहेत त्या वातावरणामध्ये एक रात्र अदानीने काढून दाखवावी, एक रात्र. मग तुम्ही उंच उंच टॉवर बांधणार, ते टॉवर असे बांधणार की तुमच्या घरामध्ये ऊनच येणार नाही, म्हणजे संपूर्ण कुबट वातावरण सगळं ते करून टाकणार. माझं तर जाहीर मागणं आहे, जे मी पहिलं बोललोय की जिथल्या तिथे घर, चावी दिल्याशिवाय घर सोडणार नाही. दुसरी गोष्ट, जर धारावीमध्ये तुम्हाला एवढा, म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे 100 कोटीच्या वरती स्क्वेअर फूट हा TDR म्हणतोय, 100 कोटीच्या वर. मग यांच्या पिढ्यान बसून काही न करता, हात न हलवता सुद्धा खात बसतील एवढा TDR तिकडे मिळतोय. हा सगळीकडे वापरणार, म्हणजे मुंबई तिकडे पण वापरा, तिकडे पण वापरा, तिकडे पण वापरा. एवढंच नाही, जर जे विनायक राऊत म्हणाले की कोणाला TDR पाहिजे असेल तर अदानीच्या दुकानात पहिलं जायचं, तिकडनं घ्यायचं, त्याचं सही सर्टिफिकेट लावायचं आणि मग पुढच्या परवानगीसाठी, म्हणजे इकडे परवानगीशिवाय अदानी सुटलाय आणि तिकडे अदानीच्या परवानगीशिवाय तुमचा विकासच होणार नाही. तुमचा म्हणजे हे मुंबई तिथं म्हणजे सगळ्या झोपडपट्टी योजना असतील, आणखीन कुठल्या योजना असतील, घरं बांधायचं असेल, नाही, पहिला अदानीकडनं TDR घ्या. आणि हा विकास करायचाच असेल तर मग या धारावीमध्ये माझ्या पोलीस कर्मचाऱ्यांना घरं द्या, माझ्या गिरणी कामगारांना घरं द्या, सफाई कामगारांना घरं द्या, सरकारी कर्मचाऱ्यांना घरं द्या. ज्यांच्यावरती मुंबईचा नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्राचा डोलार आहे आणि मुंबई ह्या देशाची आर्थिक राजधानी आहे. पण हे त्यांना पचत नाहीये. मुंबईमध्ये संपूर्ण आर्थिक केंद्र कसं, मुंबईला कसं चिरडायला पाहिजे, कसं ठेचून टाकायचं, चेचून टाकायचं, सगळं काही गुजरातला न्यायचं. अरे साधी आपल्या वर्ल्ड कपची फायनल सुद्धा गुजरातला नेली. आता काही जण म्हणतात तिकडे नेले म्हणून हारले, माझं काय म्हणणं नाहीये. म्हणजे एका दिवसाच्या मॅच मध्ये जेवढी आर्थिक उलाढाल झाली म्हणून काही जण भारत हारताना सुद्धा हसतानाचे फोटो आपण व्हिडिओवरती टीव्हीवर पाहिले. कोण मी नाही बनत, आपण सगळ्यांनी पाहिले. नाही, मी नाही बोलत, अगदी सुषमाताईच्या भाषेमध्ये बोलायचं, राजे हो मी बोललो का? मी अजिबात बोललेलो नाही. पत्रकारांनी नोंद घ्यावी, तर मी अजिबात बोललेलो नाही. हे टीव्ही वाल्यांनी दाखवली ते मी सांगतोय. कारण त्यांना भारत, आपला हिंदुस्थान जिंकेल की हारेल ह्याच्याशी देणं घेणं नव्हतं. किती जमले पैसे, कारण तो सगळा जो काय कारभार झाला, ती जी काही सगळी उलाढाल असेल होते, जी मुंबईला झाली असती, महाराष्ट्राला त्याचा फायदा मिळाला असता, तो हे गुजरातला घेऊन गेले. असे हे नतदृष्ट. फॉक्सकॉन नेला, सगळं नेलं. म्हणून ह्या सगळ्या घरानं, ह्या सगळे जे माझे मुंबईसाठी लढणारे जे आहेत, पोलीस आहेत, सरकारी कर्मचारी सगळे आहेत, त्यांना तर घरं द्या. आणि गुजरातला पळवलेलं जे आर्थिक केंद्र आहे तसं दुसरं आर्थिक केंद्र मला माझ्या धारावीमध्ये पाहिजे. या धारावीचा प्लान पाहिजे ना तुम्हाला? हा माझ्या धारावीचा प्लान आहे. जे आर्थिक केंद्र इकडे होणार होतं, ती जमीन घातली बुलेट ट्रेनच्या कशात, ती सुद्धा जाणार गुजरातला. मग काय मुंबईसाठी, मुंबईत राहिलं काय? म्हणजे मुंबईचा पूर्ण चोथा करून टाकायचा, नासून टाकायची, पुन्हा मुंबईची बदनामी करायची. कोरोना काळामध्ये भ्रष्टाचार, हा जगातला सगळ्यात मोठा TDR भ्रष्टाचार आहे. जे आज संजय राऊत बोललेत,
हा जगातला सगळ्यात मोठा TDR घोटाळा आहे. तुम्ही आमची चौकशी करण्यापुरती पहिल्या आधी तुमचं सुटलं ना, पायजमा सुटलाय तो पहिला वर घ्या, तो पहिला वर घ्या. मागे आम्ही हा असा मोर्चा काढला होता, आदित्यने नेतृत्व केलं होतं, सगळे तुम्ही होतात. महापालिकेत केवळ 1.5 वर्षात केलेले घोटाळे त्यावेळेला आपण बाहेर काढले होते. कुठे चौकशी? रस्त्याचा घोटाळा, स्ट्रीट फर्निचर घोटाळा, यानी तुम्ही कुठलं ते मशीन त्याचे घोटाळे, सगळे घोटाळे घोटाळे. हो आहे ना, तो बरोबर, हे सेबी समोरच आहे, पण सेबीमध्ये सुद्धा त्यांची काही माणसं असू शकतात, त्यांनी चौकशी केली पाहिजे. हा योगायोग आहे की सेबी समोर हा मोर्चा निघालाय. तर हा मला वाटतं की समजने वालों को इशारा काफी है. हा इशारा मोर्चा आहे. हे बघा, अजून ते शेवटचं टोकच मला दिसत नाहीये, अगदी दूरपर्यंत पोहोचलेलं आहे. हा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचला पाहिजे, हा आवाज अहमदाबाद पर्यंत पोहोचला पाहिजे. आणि हा आवाज जे त्यांचे चेले चपाटे, दलाल, सुपारीबाज, सगळे भाडोत्री, त्यांना सुद्धा कळलं पाहिजे की हा आवाज जर का तुमच्या कानापर्यंत पोहोचत नसेल तर हा आवाज तुमच्या कानाखाली उठल्याशिवाय राहणार नाही. सगळ्यांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सगळ्यांना एक विनंती आहे की शांतपणे आपण शांतपणे इथे आलात, असं शांतपणे आपण जायचंय.